हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचा आहे आपला लेक्चर नंबर 18 आणि लास्ट लेक्चरला जे आपण क्वेश्चन्स पाहिले होते ते 670पर्यंत पाहिले होते. आता आपल्याला पुढचे क्वेश्चन्स पाहायचे आहे. तर पहा, पहिला क्वेश्चन आहे आपल्यासमोर, विच टाईप ऑफ वायरिंग इज सुटेबल फॉर मल्टी स्टोरी बिल्डिंग. आता मल्टी स्टोरी बिल्डिंग आहे म्हणजे नंबर ऑफ फ्लोअर्स आहे आणि अशा फ्लोअरसाठी आपल्याला वायरिंग करायची असेल तर जो आपण सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड लावतो आहे प्रत्येक फ्लोअरसाठी, तर त्यासाठी आपल्याला सेपरेट वायरिंग टाकावी लागते. तर तेच आपल्याला विचारलेलं आहे इथे की कोणती वायरिंग बेस्ट आहे म्हणून सुटेबल वायरिंग फॉर मल्टी स्टोरेज बिल्डिंग. तर पहिला ऑप्शन आहे ट्री सिस्टीम, दुसरा आहे रिंग मेन सिस्टीम, डिस्ट्रीब्युशन बोर्ड सिस्टीम आणि रिंग मेन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर याचं हे रिंग मेन आणि हे रिंग मेन डिस्ट्रीब्युशन हे तर आन्सर नाही आहे. याचं एक तर आन्सर असू शकते सी किंवा ए. पण मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये जे मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये जे आहे ते आपण ट्री सिस्टीम वायरिंग यूज करतो. तर पहिल्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. दुसरा क्वेश्चन आहे आपल्यासमोर, द मेटल कॅन बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट करोजन बाय. जे मेटल आहे ते कशाद्वारे आपण प्रोटेक्ट करतो. द मेटल कॅन बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट करोजन. अगेन्स्ट करोजन म्हणजे करोजन चढण्यापासून आपल्याला मेटलचं प्रोटेक्शन करायचं आहे, तर ते कशापासून आपण करतो असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर गॅल्वनायझिंग, अप्लाइंग वॉर्निश, अप्लाइंग ऑइल आणि व्रॅपिंग अडेसिव्ह टेप. त्याचं सिम्पल ॲन्सर आहे गॅल्वनायझिंग. आपल्याला माहीत आहे की आपण लोखंडावर जास्तचा म्हणजेच गॅल्वनाइजचा थर देतो, ज्याला आपण GI वायर असं सुद्धा म्हणतो. आणि ते त्याचं कारणच आहे की तो GIची वायर जी आहे ती करोड नाही झाली पाहिजे, म्हणजे करोडेड नाही झाली पाहिजे, त्याच्यावर गंज चढला नाही पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे, व्हाईल फिक्सिंग द कॉन्ड्यूट पाईप बाय सॅडल द डिस्टन्स मस्ट बी आयदर एंड ऑफ द फिटिंग. म्हणजे जेव्हा तुम्ही हे करत आहे, व्हाईल फिक्सिंग द कॉन्ड्यूट पाईप जेव्हा तुम्ही फिक्स करत आहे, म्हणजे आता सपोज तेव्हा एक बोर्ड असेल आणि या बोर्डच्या आजूबाजूला हा कॉन्ड्यूट पाईप असेल, तर या कॉन्ड्यूट पाईपवर जेव्हा तुम्ही शॅडल लावाल तेव्हा हे जे अंतर आहे हे किती असलं पाहिजे. मस्ट बी ॲट आयदर एंड ऑफ द फिटिंग, म्हणजे कोणत्याही फिटिंगच्या आयदर एंडकडून ते किती असलं पाहिजे. 30 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर आणि 15 मीटर. तर हे सगळे नंबर्स तुम्हाला सोबतमध्ये भेटतील जर तुम्ही प्रॉपरली वायरिंग हा चॅप्टर वाचला तर. ओके, अर्थिंग आणि अर्थिंगच्या नंतर वायरिंग. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 30 म्हणजे ऑप्शन ए. दोन्ही साईडनं जिथे तुम्ही काही लावत असाल त्याच्या दोन्ही एंडला 30-30 सेंटीमीटरवरच हा शॅडल फिट केला पाहिजे. आणि तसं जर पाहिलं आपण तर दोन शॅडलमधलं अंतर हे 75 सेंटीमीटरपर्यंत चालते, 75 सेंटीमीटरपेक्षा जास्त असू नाही. हा सुद्धा एक पॉईंट आहे इथे. पुढचा क्वेश्चन, द नॉन मेटॅलिक कॉन्ड्यूट पाईप यूज इन अ वायरिंग. नॉन मेटॅलिक म्हणजे PVC म्हणून घ्या समजा तुम्ही आता. तर नॉन मेटॅलिक कॉन्ड्यूट पाईप यूज इन अ वायरिंगमध्ये यूज केला जाणारा जो नॉन कॉन्ड्यूट पाईप आहे, शुड हॅव अ मिनिमम साईज इन डायमीटर. त्याचं जे डायमीटर असते त्याची मिनिमम साईज किती असते. आता पहिलं ऑप्शन आहे 15 mm, दुसरं 18 mm, तिसरं 20 mm आणि चौथा आहे 25 mm. त्याचं राईट आन्सर तुम्ही काढा पहिले, मग मी मार्क करतो आहे. ठीक आहे, तुम्ही थिंक केलं असेल तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 20 mm. जर तुम्ही पाहिलं तर बुकमध्ये याचा आन्सर 18 mm दिलेला आहे, जे चुकीचं आहे. 18 mmचे पाईप अवेलेबल नाही आहे. प्रॅक्टिकली जर पाहिलं आपण तर 20 mmचे पाईप आहे आणि तुम्ही गुगलही जर केलं तरी तुम्हाला ते आन्सर 20 mmच भेटेल. बाय मिस्टेकली पुस्तकामध्ये गडबड असेल काही, एचा बी या बीचा सी. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 20 mm. पुढचा क्वेश्चन आहे 675, व्हाईल फिक्सिंग अ बॅटन. म्हणजे जेव्हा आपण बॅटन फिट करत आहे तेव्हा द डिस्टन्स बिटवीन द फिक्सिंग स्क्रू शुड नॉट बी एक्झिट. जे तुम्ही स्क्रू फिट करता त्याच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते जास्त असू नये. तर इथं सेम आहे, जेव्हा तुम्ही बॅटन फिट कराल तेव्हा त्याच्यातलं जे डिस्टन्स आहे दोन स्क्रूमधलं ते मॅक्झिमम 75 मीटर असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नसावा. तर इथे पर्याय क्रमांक ए जो आहे तो बरोबर आहे, 75 सेंटीमीटर. ॲज पर NEC म्हणजे नॅशनल इलेक्ट्रिसिटी कोड, द अल्फा न्यूमेरिक नोटेशन फॉर DC सिस्टीम इनपुट इज रिप्रेझेंटेड बाय. तर आता इथे इनपुट म्हटलेलं आहे खास करून नोटेशन ऑफ DC सिस्टीम. तर DC सिस्टीमसाठी आपण काय नोटेशन वापरतो NEC कोडनुसार ते आपल्याला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहिले तर तुम्ही ॲन्सर ठरवा, त्याच्यानंतर मग आपण त्याच्या ॲन्सरकडे जाऊ. पहा, आता तुमच्या डोक्यामध्ये हे पहिलं जे ऑप्शन आहे हे रॉंग होऊन जाईल. पहिलंच फक्त. आता बाकी तिसरे तुम्हाला दोन्ही बरोबर म्हणजे तिन्ही बरोबर वाटतील. प्लस यल मायनस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता इथे तेच अर्थ होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता मास्तरनं मोस्ट ऑफ द वेळेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह असंच लिहिलेलं आहे.
बरोबर. तर काही मुलं हे आन्सर मार्क करतील, काही सी मार्क करतील, तर काही राहिले सोयले बी मार्क करतील. आता असा हा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. तर पहा, आयोगाने विचारलेला आहे आणि याचा आयोगानेच उत्तर दिलेलं आहे ऑप्शन नंबर बी, जे टोटली राईटसुद्धा आहे. आपण जेव्हा सर्वसाधारण बोलतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं लिहा की असं लिहा, ते एकच अर्थ होतं. पण जेव्हा आपण NAC कोडनुसार जातो तेव्हा ते +L आणि L प्लस आणि L मायनस हे तुम्हाला स्टार्टरवर सुद्धा पाहायला भेटतात, 4 पॉईंट स्टार्टरवर. तर याचं हे अल्फान्यूमेरिक नोटेशन आहे DC सिस्टीमसाठी. तर लक्षात ठेवा, असा जर क्वेश्चन आला आणि असे जर ऑप्शन असले तर त्याचा आन्सर आपल्याला बी द्यायचा आहे. पुढचा क्वेश्चन आहे, विच टूल इज यूज टू कट द एक्सटर्नल थ्रेड ऑन द कॉन्ड्युइट पाईप. म्हणजे पुढीलपैकी कोणत्या टूलचा उपयोग जो आहे तो एक्सटर्नल थ्रेड कट करण्यासाठी केला जातो. आता पहा, एक्सटर्नल थ्रेड कट करण्यासाठी म्हणजे आपल्या डोक्यात पहिल्यांदा हेच येते की बा जे पाईपला थ्रेड असतील ते कापून टाकायचे आहे, कट करून टाकायचे. पण त्याचा अर्थ तसा नाही आहे. थ्रेड कट करणे म्हणजे त्याच्यावर थ्रेड पाडणे. तुम्ही जर याला मराठीत वाचलं तर पहा काय म्हणतं आहे, कॉन्ड्युइट पाईपच्या बाह्य भागावर थ्रेड पाडण्यासाठी कोणते टूल वापरतात. म्हणजे आपल्याला थ्रेड पाडायचे आहे, कट करायचे अर्थ म्हणजे पाडायचे आहे. तर तिथे म्हणजे तो जर अर्थ घेतला तर ॲन्सर आपलं चुकते. म्हणून सांगतो आहे की पहिलं ऑप्शन आहे याच्यामध्ये टी हँडल टॅप रेंच म्हणजे पाना, आणि टी हँडल म्हणजे ज्याला टी हँडल असते असं जेव्हा आपण त्याला राऊंड करतो तो वाला पाना. सॉलिड टॅप फ्रेंच म्हणजे सॉलिड म्हणजे ज्याला पाना पाला असेल तुम्ही 14-15 कोणताही घ्या, तो वाला पाना. डायस्टॉक ज्याने थ्रेड केल्या जातात, आणि पाईप रेंच. तर पाईप रेंचसुद्धा नाही आहे. ते इथे पाईप रेंच म्हणजे पाईप पाना म्हणतो आपण त्याला. तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, डायस्टॉक. या डायस्टॉकमध्ये वेगवेगळे गुटके लागतात, 1/4 इंची, 1 इंची, अर्धा इंचीचे, आणि त्याच्यानुसार आपण पाईपवर जे आहे ते थ्रेडिंग करतो, म्हणजे त्याच्यावर थ्रेड पाडल्या जातात. पुढचा क्वेश्चन आहे, द लिकेज करंट फ्लोईंग इन ॲन इन्स्टॉलेशन इज ड्यू टू. तर लिकेज करंट जो आहे तो इन्स्टॉलेशनमध्ये कशामुळे वाहतो असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहिलं ऑप्शन आहे इम्प्रॉपर अर्थिंग, म्हणजे अर्थिंग प्रॉपर नसेल तर. त्याच्यानंतर हाय अर्थ लूप इम्पिडन्स, म्हणजे लूप इम्पिडन्स हा जास्त असेल तर. लूप अर्थ रेजिस्टन्स म्हणजे हाय अर्थ लूप इम्पिडन्स म्हणजे सरळ अर्थ रेजिस्टन्स जास्त असेल तर. इन्सुलेशन फेलर आणि लो अर्थ रेजिस्टन्स. तर हे तर त्याचा ॲन्सर नाही आहे मित्रांनो, हेही त्याचा ॲन्सर नाही आहे. इम्प्रॉपर अर्थिंग. आता पहा, द लिकेज करंट फ्लोईंग इन इन्स्टॉलेशनमध्ये लिकेज करंट कशामुळे फ्लो होतो, तर ते मेन कारण त्याचं इन्सुलेशन फेलर. इन्सुलेशन फेलर. लिकेज करंटचं मेन कारण हे इन्सुलेशन फेलरच आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इन क्लिट वायरिंग जे क्लिट बसवतो आपण. इन क्लिट वायरिंग, क्लिट शॉल बी फिक्स ॲट अ डिस्टन्स नॉट ग्रेटर दॅन ब्लँक स्पेस सेंटीमीटर अपार्ट अँड ॲट रेग्युलर इंटरवल. जे आपल्याला दोन क्लिटमधलं अंतर विचारलेलं आहे. हे तुम्ही पाहिलं असेल तर कार्यशाळा जे आपण घेतलेल्या आहे किंवा जे तुम्हाला नोट्स अवेलेबल करून दिलेल्या आहे बेसिकच्या, त्याच्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन्स आहेत, आणि सोबतमध्ये तुम्हाला सुद्धा पाहायला भेटेल. तर याचं राईट आन्सर आहे 60 सेंटीमीटर. जेवढेही आपण क्लीट बसवतो त्याच्यामधलं जे अंतर आहे नॉट ग्रेटर दॅन 60 सेंटीमीटरपेक्षा अंतर हे जास्त नसलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे, असे काही सोपे क्वेश्चन्स घेतलेले आहे की असे सुद्धा काही ऑड क्वेश्चन जर आपल्याला पेपरमध्ये आले, एखादा क्वेश्चन जर आला तर त्याचंसुद्धा आपल्याला ॲन्सर देता आलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे, लिंक क्लिप्स आर पॅक इन अ कार्डबोर्ड. लिंक क्लिप्स आर पॅक इन अ कार्डबोर्ड. कार्डबोर्डमध्ये म्हणजे जे आहे त्या बॉक्समध्ये लिंक क्लिप पॅक केलेले असतात. बॉक्सेस ॲट द रेट ऑफ, रिकामी जागा, क्लिप्स पर बॉक्स म्हणजे एका बॉक्समध्ये किती क्लिप्स असतात, असे चिल्लर क्वेश्चनसुद्धा विचारले गेले आहे मित्रांनो. तर 200, 300, 100, 50 जर आपण सोबत बारकाईनं वाचलं तर त्याच्यात तुम्हाला हा क्वेश्चन्स थेरीमध्ये सापडेल. तर प्रत्येक बॉक्समध्ये जे आहे ते 100 क्लिप्स असतात. असा क्वेश्चन्स घेण्याचं कारण एकच आहे की पहा, असे हे बेसिक म्हणजे आपण जातो खूप हाय लेवलला, आणि जर असा एखादा बेसिक क्वेश्चन आला तर तो त्याच्यापेक्षा म्हणजे एखादा हाय कन्सेप्ट सोडून देणं परवडते. पण असे सोपे कन्सेप्ट आपल्याला सोडता कामाने आले पाहिजे. आपण खूप कठीण केलं आणि एखादा सोपा क्वेश्चन्स आला तर अशा क्वेश्चनचं जर ॲन्सर माहीत नसेल तर तुक्का मारावा लागेल, नाही तर मग त्याला सोडून द्यावं लागेल. तर याचं राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 100 क्लिप्स पर बॉक्स. पुढचा क्वेश्चन आहे, ॲन इलेक्ट्रिक लॅम्प इज मार्क. एक इलेक्ट्रिक लॅम्प आहे, त्याच्यावर मार्क केलेला आहे 100 वॅट 220 व्होल्ट. द रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट विल बी, आणि आपल्याला फिलामेंटचा रेजिस्टन्स विचारलेला आहे. तर पहा, पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, P बरोबर V²/R. हा फॉर्म्युला आपण इथं वापरून याच्यावरून आपण रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. आपण हाच फॉर्म्युला का यूज केला, कारण इथं आपल्याला पॉवर माहीत आहे
व्होल्टेज माहीत आहे आणि रेजिस्टन्स जे आहे ते काढायचं आहे, म्हणून हा फॉर्म्युला यूज केला आपण. तर व्हॅल्यू पुट करा, आन्सर काढा. असा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. व्ही स्क्वेअर, व्ही किती आहे 220, 220चा वर्ग म्हणजे 220 गुणेला 220 आणि खाली आहे पॉवर, तर पॉवर आहे 100, तर खाली येणार 100. हा 0 हा 0 कॅन्सल, हा 0 हा 0 कॅन्सल आणि या 22चा गुणाकार 22 वेळेस करावा लागेल, तर त्याचा गुणाकार 22चा वर्ग 484 ओहम. तर हे झालं आपलं ॲन्सर, ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन वाचा आणि आन्सर काढा. सोपा क्वेश्चन आहे. वॅटेज ऑफ 3 फीट फ्लोरोसेंट ट्यूबेज. आपल्याला फ्लोरोसेंट ट्यूबचं वॅटेज विचारलेलं आहे. माहीत आहे 40 वॅट हे स्टँडर्ड वॅटेज असते त्याच्यामुळे त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. सोपे सोपे क्वेश्चन्स आहे मित्रांनो. आज मोस्ट ऑफ द तुम्हाला पाठांतरावरचे क्वेश्चन जास्त आहेत आणि पाठांतराचे क्वेश्चन जास्त असल्याच्या कारणाने लेक्चरची लेंथसुद्धा कमी आहे. द ॲव्हरेज लाईफ ऑफ अ सोडियम वेपर लॅम्प इज अबाउट. तर सोडियम वेपर लॅम्पची ॲव्हरेज लाईफ किती असते का? लो प्रेशर सोडियम वेपर लॅम्प जर घेतलं त्याची 3000 तास दाखवते आणि हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प घेतलं तर त्याची ॲव्हरेज लाईफ ही 6000 दाखवते. म्हणून तुम्ही हा क्वेश्चन जर गुगल केला तर तुम्हाला याचा आन्सर गुगलवर 3000 आवरसुद्धा भेटू शकते आणि 6000सुद्धा भेटू शकते. तर याचं एक्झाममध्ये आणि पुस्तकामध्येच्या नुसार जे राईट आन्सर आहे ते आहे 6000 तास. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला आणि त्याच्यामध्ये लो प्रेशर हाय प्रेशर असं काहीच नाही म्हटलं आणि जस्ट ॲव्हरेज लाईफ जर विचारली असेल तर तुम्ही त्याचं आन्सर सांगायचं 6000 तास. पुढचा क्वेश्चन आहे द फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप फॉर अ रेड कलर LED. रेड कलर LEDच्या जेव्हा चालू असतो तेव्हा त्याच्या अक्रॉसमध्ये किती व्होल्टचा व्होल्टेज ड्रॉप होतो? तर त्याचा आन्सर आहे राईट 1.8 व्होल्ट. डायरेक्ट 4 ऑप्शन दिसते आहे म्हणून मी डायरेक्ट मार्क केलं. ठीक आहे, तर ते व्हॅल्यू आपल्याला पाठ पाहिजे. टू ऑपरेट अ 6 व्होल्ट बल्ब इन अ 240 व्होल्ट सप्लाय नंबर ऑफ बल्ब्स रिक्वायर्ड. म्हणजे 6 व्होल्टचा एक बल्ब आहे. 6 व्होल्ट बल्ब इन अ 240 व्होल्ट सप्लाय म्हणजे 6 व्होल्टचा बल्ब 240 व्होल्टच्या सप्लाय व्होल्टेजवर आपल्याला लावायचा आहे. पण तो तसा नाही लागणार डायरेक्ट. तसं जर सप्लाय दिला तुम्ही एकच लॅम्प पॅरलमध्ये तर त्याचं तो ओंबटसोळा होऊन जाणार. तर असे किती लॅम्प आपल्याला सिरीजमध्ये जोडावे लागेल? आता इथं कुठं सिरीज नाही म्हटलं, इथं फक्त एवढंच म्हटलं की नंबर ऑफ बल्ब्स किती रिक्वायर्ड आहे. तर पहा टोटल व्होल्टेज आहे 240 आणि एका बल्बचं व्होल्टेज आहे 6 व्होल्ट. तर 6 एक 6, 6 चूक 24 आणि हा त्याच्यावर 0 म्हणजे इथे 40 बल्ब जे आहे ते आपल्याला लागतील. 40 बल्ब. जेव्हा आपण 40 बल्ब सिरीजमध्ये जोडू आणि देन मग त्याला आपण 240 व्होल्टचा सप्लाय देऊ तेव्हा प्रत्येक लॅम्पच्या अक्रॉसमध्ये 6 व्होल्टचा व्होल्टेज ड्रॉप होईल आणि सगळे लॅम्प जे आहे ते त्या 240 व्होल्टवर कार्य करतील सिरीजमध्ये. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन आहे द इल्युमिनेशन रिक्वायर्ड फॉर अ वर्क प्लेस वेअर. म्हणजे इल्युमिनेशन रिक्वायर्ड व इल्युमिनेशन म्हणजे समजा एक प्रकारे फ्लक्स डेन्सिटीज आहे ती याची आपल्या ल्युमिनस फ्लक्सची इल्युमिनेशन. तर इल्युमिनेशन रिक्वायर्ड फॉर अ वर्क प्लेस वेअर फाईन वर्क इज परफॉर्म एम पाहिजे तर परफॉर्म. तर विल बी इन द ऑर्डर ऑफ. तर जे वर्क केलं जात आहे ते फाईन वर्क आहे. फाईन वर्क आहे म्हणजे अतिशय बारीक काम आहे आणि अशा बारीक कामासाठी इल्युमिनेशन आहे ते जास्त पाहिजे. तर आता ऑप्शन जर पाहिले आपण तर 500, 1000, 1500 आणि 2000 असं दिलेलं आहे. मग जास्त पाहिजे म्हणजे 2000 नाही. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. आपल्याला जे जास्त पाहिजे आहे इल्युमिनेशन तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. म्हणजे 1500 ल्युमेन तिथं पाहिजे आपल्याला फाईन वर्कसाठी. आता पुढे अजून तशाच टाईपचा एक क्वेश्चन घेतलेला आहे द इल्युमिनेशन रिक्वायर्ड फॉर अ वर्क प्लेस. इथे सुद्धा आपल्याला इल्युमिनेशन रिक्वायर्ड विचारलेलं आहे. वर्क प्लेस वेअर रफ ऑर अनस्किल्ड वर्क इज परफॉर्म. म्हणजे मागच्यामध्ये काय होतं फाईन वर्क होतं म्हणजे बारीक काम होतं तर तिथं इल्युमिनेशन जास्त पाहिजे होतं. 1500 ल्युमेन पर मीटर स्क्वेअर मीटर म्हणा किंवा मीटर स्क्वेअर म्हणा म्हणजे त्याला तुम्ही 1500 लक्स म्हटलं तरी चालेल. आणि इथे जे आहे आता हे वर्क जे आहे हे रफ वर्क आहे, अनस्किल्ड काम आहे आणि अशा कामासाठी किती लुमेन्स इल्युमिनेशन पाहिजे हे यांनी विचारलेलं आहे. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 150 लुमेन पर स्क्वेअर मीटर. पर स्क्वेअर मीटर म्हणा किंवा स्क्वेअर मीटर म्हणा किंवा मग 150 लक्स म्हणा एकच आहे. इल्युमिनेशनचे 2 युनिट आहे, एक तर लुमेन पर स्क्वेअर मीटर किंवा त्याला दुसरं युनिट आहे लक्स.
ठीक आहे, तर इथं 150 त्याचं राईट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इन अ हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प विच गॅस इज फिल इन अ इनर ट्यूब. हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्पच्या इनर ट्यूबमध्ये कोणता गॅस भरलेला असतो, असा डायरेक्ट क्वेश्चन्स आहे पाठांतरावरचा. आजचे सगळे क्वेश्चन जे आहे ते मोस्ट ऑफ दी म्हणजे जवळपास 40 क्वेश्चनपैकी 30 क्वेश्चन जे आहे मला तरी वाटते ते पूर्ण पाठांतरावरचे आहेत. तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टीचे जे सगळ्या क्वेश्चनचे जे आन्सर आहे हे पाठच पाहिजे. तर इथे राईट आन्सर आहे ऑर्गन गॅस. इनर ट्यूबमध्ये जे आहे ते आपण ऑर्गन गॅस भरतो. पुढे आहे, व्हॉट इज द आउटपुट ऑफ टंगस्टन फिलामेंट लॅम्प. व्हॉट इज द आउटपुट ऑफ टंगस्टन फिलामेंट लॅम्प. म्हणजे आता आउटपुट पहा कशामध्ये विचारलेलं आहे. 10 लुमेन पर वॅट, 12 लुमेन पर वॅट म्हणजे इफिशियन्सी विचारलेली आहे. तर इथे टंगस्टन फिलामेंटची इफिशियन्सी किती असते, तर त्याचं जनरल आन्सर आहे 12 लुमेन पर वॅट, 12 लुमेन पर वॅट. पाठांतराचा क्वेश्चन आहे. पुढे, कॉज ऑफ फ्लिकरिंग द फ्लोरोसेंट ट्यूब इज. हा थोडा लॉजिकल क्वेश्चन आहे. कॉज ऑफ फ्लिकरिंग द फ्लोरोसेंट ट्यूब. फ्लोरोसेंट ट्यूब म्हणजे ट्यूबलाईट जो आहे तो चालूबंद फ्लिकर करत आहे, त्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याचं पहिलं कारण म्हणते आहे टू लो व्होल्टेज, तर हे कारण असू शकते त्याचं, अगदी बरोबर. डिफेक्टिव्ह स्टार्टर हेही त्याचं कारण असू शकते. डिफेक्टिव्ह चोक, चला ठीक आहे, तेही असू शकते. आणि पुअर कॉन्टॅक्ट इन ट्यूब पिन्स, पुअर कॉन्टॅक्ट तेही बरोबर वाटू शकते जर कॉन्टॅक्ट प्रॉपर नसेल होत तर. आता इथं जर असं पाहिलं एका दृष्टिकोन चारही ऑप्शन्स बरोबर वाटतात, पण याच्यापैकी आपल्याला एक आन्सर सिलेक्ट करावं लागेल प्रायोरिटी बेसवर. तर त्याचं राईट आन्सर होणार बी नंबर, डिफेक्टिव्ह स्टार्टर. स्टार्टर जर खराब असेल तर सर्किट जे आहे ते वारंवार ऑन ऑफ, लो व्होल्टेजचंही कारण आहे, पण लो व्होल्टेज फारच कमी असेल तर, जर व्होल्टेज थोडंसं कमी असेल तर ट्यूबलाईटचं ब्राईटनेस थोडं कमी होऊन जाईल, पण तो फ्लिकरिंग नाही करणार. बरं, जर एकदमच व्होल्टेज कमी असेल तर मग तो फ्लिकरिंग करत राहील. ते कारण आहे त्याचं, म्हणजे 180पेक्षा जर कमी व्होल्टेज असेल तर जे मेन आपलं सप्लाय व्होल्टेजचं ते. पण याचं मेन कारण आहे डिफेक्टिव्ह स्टार्टर. त्याच्यामुळे राईट आन्सर राहणार ऑप्शन बी, जे आयोगाने सुद्धा बीच दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन वाचा आणि आन्सर काढा. काय म्हणताय क्वेश्चन. वाचला, आलं उत्तर. इन हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प, एक हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प आहे. हाऊ मेनी प्रेशर ऑफ मर्क्युरी वेपर इज रिक्वायर्ड. मर्क्युरी वेपरचं प्रेशर आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे 2 टाइम्स ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे जो हवेचा दाब असतो त्याच्या दुप्पट, इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे हवेचा जो दाब असतो त्याच्या इक्वल 2.5 टाइम्स ऑफ 2.5 म्हटलेलं आहे, म्हणजे 2.5. एक तर 2 किंवा मग 2.5 किंवा मग 2, सरळ 2.5. 2.5 टाइम्स ऑफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि देन 10 टाइम्स ऑफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर पहा मित्रांनो, जे ॲक्च्युली प्रेशर असते मर्क्युरी वेपर लॅम्पचं ते 2 to 10 टाइम्स असते, 2 ते 10 पट ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या. पण आता इथं असं काही ऑप्शन आहे, एक तर 2.5 आहे, नाही तर मग 10 आहे. मग अशा केसमध्ये आपल्याला मिनिममला प्रायोरिटी द्यावं लागेल की मिनिमम एवढं प्रेशर त्याच्यामध्ये असलं पाहिजे. तर याचा आन्सर राहणार ऑप्शन नंबर सी, 2.5 टाइम्स ऑफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जास्त डोकं लावू नका, उत्तर फक्त लक्षात ठेवा आता सध्या, कारण की फार वेळ कमी आहे. इन निऑन साइन ट्यूब लॅम्प वेअर डज द, तो क्वेश्चन्स जेवढेही मी तुम्हाला उत्तर देत आहे हे सगळे उत्तर बरोबर आहे, क्रॉस चेक केलेले आहेत. इन निऑन साइन ट्यूब लॅम्प वेअर डज द फायरमन स्विच इज फिटेड. म्हणजे असं नाही की पुस्तकातलं जे उत्तर आहे तेच तुम्हाला सांगितलं नाही, जे मी रिसर्च केलेलं आहे बरोबर आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. एखाद्या वेळेस एखाद्या क्वेश्चनचं आन्सर चुकलं असेल बाय मिस्टेकली तर ते मान्य करेल, पण इथे जेवढेही क्वेश्चन्स आहे हे एक एक क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला बरोबरच आहे. तुम्हाला याच्यात म्हणजे काही R&D करण्याची गरज नाही आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे, इन निऑन साइन ट्यूब लॅम्प वेअर डज द फायरमन स्विच इज फिटेड. जो फायरमन स्विच असतो, सेफ्टी स्विच, तो कुठे फिट असतो. ते इनसाइड द बिल्डिंग, नियर अ साइन ट्यूब, नियर निऑन साइन बल्ब, नियर मेन स्विच आणि आउटसाइड द बिल्डिंग. त्याचा राईट आन्सर आहे आउटसाइड द बिल्डिंग. तुम्ही एका क्वेश्चनवर जर रिसर्च केला ना तर तुम्हाला 1000 जागी 1000 उत्तर वेगवेगळे भेटतील, एवढं सुद्धा सांगतो. पण याचा राईट आन्सर आहे आउटसाइड द बिल्डिंग. लाईट यूज इन अ फ्रंट यार्ड ऑफ द हाऊस शूल्ड. हाऊस म्हणजे लाईट जो आहे तो आपल्याला यूज करायचा आहे घरामध्ये, फ्रंट यार्डमध्ये म्हणजे पोर्चमध्ये, पुढच्या भागामध्ये.
शुड नॉट अट्रॅक्ट द इन्सेक्ट इन व्ह्यू ऑफ सेफ्टी. इन्सेक्ट म्हणजे किडे वगैरे, फकड्या वगैरे जे आहे त्या ज्या लाईटला येऊन चिपकतात किंवा इन्सेक्ट, तर ते अट्रॅक्ट नाही झाले पाहिजे. तर विच टाईप ऑफ लॅम्प यू विल अवॉइड. तर तुम्ही कोणत्या टाईपचा लॅम्प जो आहे तो अवॉइड कराल. इथे हा जो शब्द आहे तो विचारलेला आहे अवॉइड. तर पहा, विच टाईप ऑफ लॅम्प यू विल अवॉइड. लक्षात ठेवा, कोणता लॅम्प तुम्ही वापराल असं नाही म्हटलेलं आहे, कोणता लॅम्प तुम्ही अवॉइड कराल. तर पहिला ऑप्शन आहे मर्क्युरी वेपर लॅम्प, दुसरा आहे सोडियम वेपर लॅम्प, तिसरं हॅलोजन लॅम्प आणि चौथा आहे GLS लॅम्प. त्याचं राईट आन्सर आहे GLS लॅम्प. GLS लॅम्प म्हणजे इनकॅन्डेसंट लॅम्प. हे जर लॅम्प आपण लावले तर हे इन्सेक्टला जास्त आमंत्रण देतात, त्याच्यामुळे हा लॅम्प आपण इथून अवॉइड केला पाहिजे. तर राईट आन्सर आहे GLS लॅम्प. पुढचा क्वेश्चन आहे 694. अ करंट ऑफ ॲप्रॉक्सिमेटली 5 एम्पियर अँड 10 एम्पियर. करंट जो आहे तो अंदाजे 5 एम्पियर ते 10 एम्पियर आहे. हॅज टू बी मेजर. आणि हा करंट आपल्याला मेजर करायचा आहे इन अ सर्किट. विच वन ऑफ द फॉलोइंग ॲमीटर विल यू चूज टू हॅव अ मोर ॲक्युरेट रीडिंग फॉर बोथ द व्हॅल्यूज. तुम्ही कोणतं मीटर जे आहे ते चूज कराल या 5 एम्पियरच्या आणि 10 एम्पियरच्या करंट मोजण्यासाठी. तर खाली आपल्याला ॲमीटरच्या रेंज दिलेल्या आहे ऑप्शनमध्ये 0 ते 10 एम्पियर, 0 ते 15, 0 ते 20 आणि 0 ते 25. तर पहा, लक्ष ठेवा, जर आपल्याला रीडिंग हे 10 एम्पियरपर्यंत मोजायचं असेल तर आपण 10 एम्पियरपर्यंतच मीटरचं जे आहे ते स्केल वापरणार. जर तसं करत असेल आपण तर आपल्याला जे रीडिंगची नोंद होते ती ॲक्युरेट भेटते. पण काय होईल की जर आपल्याला रीडिंग करंट हा 10 एम्पियरचा मोजायचा आहे आणि मीटर आपण हे 25 एम्पियरचं यूज करत आहे तिथं, तर ते जो स्केल आहे ते कॉम्प्रेस होऊन जाते आणि रीडिंगची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला प्रॉपर भेटत नाही. काही ना काही त्याच्यामध्ये एरर राहतो. म्हणून इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, 0 to 10 एम्पियर. कारण 10 एम्पियरचा आहे तर 5 एम्पियरचा करंट तुम्हाला मोजता येणारच. पुढचा क्वेश्चन म्हटलेला आहे इथं, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट मे बी क्लासिफाईड ऑन द रिकामी जागा कॅटेगरीज. इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट हे किती कॅटेगरीमध्ये येतात. आता आपल्याला माहीत आहे, पहा ऑप्शन आहे 2, 3, 4, 5. उत्तर तुम्ही ठरवलं असेलच. आता त्याचं उत्तर पहा काय आहे. आपल्याला माहीत आहे एक असते इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, एक असते इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आणि एक असते रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. तशा 3 कॅटेगरी आहेत त्याच्या मेनली. त्याच्यामुळे इथं राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर बी. पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ द पॉवर फॅक्टर मीटर इज कनेक्टेड इन द मोटर सर्किट. मोटरचा पॉवर फॅक्टर आपल्याला मोजायचा आहे आणि तो पॉवर फॅक्टर कसा जोडला असेल. आता पहा, हे जे ऑप्शन्स आहे हे तुम्ही वाचताना तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे. जर तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल तर हे सगळे ऑप्शन वाचण्यात मजा आहे, नाहीतर तुम्ही वाचून फक्त तुमचा पेपरमध्ये वेळ बर्बाद करणार आहे. तुम्हाला माहीतच नाही आहे की पॉवर फॅक्टर मीटरमध्ये किती कॉईल असतात, कोणती कॉईल फिक्स असते, कोणती कॉईल मुव्हिंग असते, तर तुम्ही याच्या उत्तर अंदाजेच मारणार, टोलाच मारणार. तर पहा, पॉवर फॅक्टर जर मीटर घेतला आपण तर त्याच्यामध्ये ज्या फिक्स कॉईल असतात त्या करंट कॉईल असतात, ज्या फिक्स असतात आणि ज्या आपण सप्लायच्या सिरीजमध्ये लावतो. आणि त्याच्यामध्ये जे प्रेशर कॉईल असतात 2, त्या आपण सप्लायच्या पॅरलल लावतो, ज्या मुव्हिंग असतात. तर असं जेव्हा आपल्याला माहीत असेल तेव्हाच आपण आता पहिलं ऑप्शन बरोबर आहे की नाही आहे, चूक आहे हे आपण ठरवू शकतो. जसं पहा इथं काय म्हणते आता, फिक्स कॉईल इन अ पॅरलल. तर चुकीचं आहे, फिक्स कॉईल पॅरलल नसते, बाकीचं पुढचं वाचायची गरजच नाही आहे. फिक्स कॉईल ह्या सिरीजमध्ये असतात. फिक्स कॉईल ॲक्रॉस द मोटर हे सुद्धा चुकीचं आहे. फिक्स कॉईल ॲक्रॉस नसतातच मोटरच्या. फिक्स कॉईल इन अ सिरीज एवढं बरोबर आहे. पुढे वाचू आपण, विथ मोटर अगदी बरोबर. मूव्हिंग कॉईल ॲक्रॉस द सप्लाय, तर हे बरोबर आहे. मूव्हिंग कॉईल जे आहे ते ॲक्रॉस द सप्लाय. बोथ फिक्स कॉईल अँड मूव्हिंग कॉईल इन सिरीज, तर हे सुद्धा चुकीचं आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. पण ते केव्हा आपल्याला मार्क करता येईल, जेव्हा आपल्याला त्या मीटरचा कन्स्ट्रक्शन माहीत असेल. पुढचा क्वेश्चन आहे 697. व्हॉट आर द मेजरमेंट दॅट कॅन बी डन फ्रॉम अ पोर्टेबल डिजिटल मल्टीमीटर विदाउट बॅटरी. बॅटरीच्या शिवाय डिजिटल मीटरच्या सहाय्याने तुम्ही कोणकोणतं रीडिंग मोजू शकता. क्वेश्चन वाचा आणि उत्तर द्या. तर काय आलं आन्सर, व्हॉट आर द मेजरमेंट दॅट कॅन बी डन. व्हॉट आर द मेजरमेंट दॅट कॅन बी डन फ्रॉम अ पोर्टेबल डिजिटल मल्टीमीटर विदाउट बॅटरी. तर इथे क्वेश्चनमधला जो मेन आहे शब्द तो म्हणजे विदाउट बॅटरी. तुम्ही बिना बॅटरीचं मल्टीमीटरमधून काहीच मोजू शकत नाही. ओके, आणि तरीसुद्धा तुम्ही काही जणांनी याचं आन्सर काढलं असेल, करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स वगैरे असं काहीतरी. बोथ व्होल्टेज अँड करंट मेजरमेंट चुकीचं आहे. काहीच नाही एक्सेप्ट रेजिस्टन्स, ऑल अदर मेजरमेंट म्हणजे रेजिस्टन्स सोडून सगळं मोजता येते. ऑनली करंट मेजरमेंट म्हणजे फक्त करंट मोजता येते. अँड नो मेजरमेंट इज पॉसिबल. तर इथे
राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, नो मेजरमेंट इज पॉसिबल. कोणतंही मेजरमेंट पॉसिबल नाही आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इन विच प्रिन्सिपल द अर्थ रेजिस्टन्स टेस्टर डज वर्क. अर्थ रेजिस्टन्स टेस्टर हा कोणत्या प्रिन्सिपलवर कार्य करतो. पहिलं ऑप्शन आहे फॉल ऑफ रेजिस्टिव्हिटी मेथड, फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड, विस्टोन ब्रिज प्रिन्सिपल आणि फॉल ऑफ कंडक्टिव्हिटी मेथड. तर इथे राईट आन्सर होणार ऑप्शन नंबर बी, फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड. तुम्ही पाहिलं असेल फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड ही एक अर्थ रेजिस्टन्स मोजण्याची सुद्धा पद्धत असते. तर इथे राईट आन्सर आहे बी नंबर. पण बुकमध्ये जे याचा आन्सर दिलेला आहे ते सी आहे, जे चुकीचं आहे. विथ स्टोन ब्रिज हे त्याचा आन्सर नाही आहे. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द किलोवॅट रेटिंग ऑफ अ गिझर फॉर अ 50 लिटर्स कॅपॅसिटी. 50 लिटरच्या गिझरची किती किलोवॅट रेटिंग असेल. त्याचं राईट आन्सर आहे 2 किलोवॅट, ऑप्शन नंबर डी. कारण की पहा मित्रांनो, सोपे सोपे क्वेश्चन्स आहे हे आजच्या लेक्चर्सचे, त्याच्यामुळे डायरेक्टली आपण आन्सर मार्क करत आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इफ अ फॅन रोटेट स्लोली इन द अपोजिट डायरेक्शन इट मे बी ड्यू टू. म्हणजे फॅन जो आहे तो स्लोली फिरत आहे आणि विरुद्ध दिशेने फिरत आहे, तर याचं कारण काय असेल. तर फील्ड वाइंडिंग ओपन, इथे तर फील्ड वाइंडिंग येतच नाही, त्याचा प्रश्न सुरत नाही, तर हे ऑप्शन चुकलं. रेग्युलेटर जर शॉर्ट झाला तर स्लो फिरत नाही आणि उलटाही सुद्धा फिरत नाही, तो फिरेल तर सारखा फिरेल, तर हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. रोटर वाइंडिंग ओपन, आता रोटर वाइंडिंग ओपन तर रोटरवर तर बार कंडक्टर असतात, ते ओपन होण्याचा प्रश्न सुरत नाही. बरं, चौथं ऑप्शन काय म्हणते, पार्शियल शॉर्ट इन द पॉवर कॉर्ड. पार्शियल शॉर्ट इन द पॉवर कॉर्ड म्हणजे जो पॉवर कॉर्ड जो केबल असतो आपला फॅनकडे जाणारा, किंवा मग होऊ शकते टेबल फॅन असेल, तर त्या केबलमध्ये पार्शियली म्हणजे काही प्रमाणात शॉर्ट झालेला आहे, तर ते सुद्धा कारण नाही. शॉर्ट झालं तर फॅन सुरूच होणार नाही. आता मग राहिलं कोणतं ऑप्शन तुम्हीच पहा. आता जे राहिलेलं आहे ते तुमचं ऑटोमॅटिकली बरोबर आहे अगदी. तर इथे याचं आन्सर दिलेलं आहे आयोगाने सी नंबरचं, रोटर वाइंडिंग ओपन. आणि रोटर वाइंडिंग ओपन हे आपल्याला ठेवायचं आहे. मग आता त्यावेळेस तसा पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार करावा लागेल की होऊ शकते काही कारणानं जे आहे ते इथे म्हटलेलं आहे फॅन मोटर. आता फॅन आहे तर फॅनमध्ये तर आपण स्क्वेरल गेज म्हणजे जे सिंक्रोनस मोटर आहे ती वापरत नाही, तिथे वापरतो आपण सिंगल फेज परमनंट कॅपॅसिटर मोटर. आणि तशा मोटरमध्ये असतो स्क्वेरल गेज रोटर, तर त्या स्क्वेरल गेज रोटरवरचे कंडक्टर ओपन होणं तेही पॉसिबल नाही आहे. पण आता इथे जे दिलेले पर्याय आहे त्यातला हाच एक पर्याय त्याला मॅचिंग आहे. रोटर वाइंडिंग जी आहे ती ओपन झाली असेल, होऊ शकते XYZ काही कारणाने. त्याच्या कारणानेच काय होईल की एक युनिफॉर्म टॉर्क तयार होत नसेल, एक अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचा टॉर्क तयार होत असेल, आणि जो रोटर कंडक्टर ओपन झाले त्याच्यामुळे करंट कमी आहे, तर रोटर हा स्लोली फिरत असेल. पुढचा क्वेश्चन आहे आपल्याला विचारलेला, विच बायमेटल्स आर यूज इन अ बायमेटॅलिक थर्मोस्टेट. बायमेटॅलिक थर्मोस्टेटमध्ये कोणत्या याचा बायमेटलचा यूज केला जातो. बायमेटल म्हणजे 2 मेटलचा यूज केला जातो. तर पहा, आयरन निकेल, ब्रास इनवर, प्लॅटिनम कॉपर आणि कॉपर नायक्रोम. त्याचा आन्सर दिलेला आहे ब्रास इनवर. तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवा, थर्मोस्टॅटमध्ये हे 2 कॉन्टॅक्ट असतात म्हणून बायमेटलचे. तर पुढचा क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ थर्मोस्टॅट इज यूज इन अ रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरमध्ये पुढीलपैकी कोणता थर्मोस्टॅट यूज केला जातो. रॉड टाईप, लिक्विड टाईप, डिस्क टाईप आणि बायोमेटॅलिक स्ट्रिप. रेफ्रिजरेटरमध्ये म्हटलेलं आहे. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, लिक्विड टाईप जे आहे ते थर्मोस्टॅट यूज केला जातो. अ थर्मोस्टॅट इज अ स्विच दॅट इज कंट्रोल बाय. थर्मोस्टॅट हा स्विच आहे जो टेम्परेचरनुसार ऑन ऑफ होतो, बरोबर. जसं तुम्ही गिझर पाहिलं असेल तर गिझरचं टेम्परेचर जे आपलं सेट केलेलं असते किंवा बॉइलिंग टेम्परेचर सेट केलेलं असते, त्या तापमानापर्यंत जर ते गिझर गरम झालं तर लगेच ते सप्लायला डिस्कनेक्ट करून टाकते, सर्किटला डिस्कनेक्ट करते. म्हणजे जी कॉईल आहे हिटिंग कॉईल ती बंद पडते. तर ते हिटिंगच्या तत्वावर कार्य करते. तर त्याचं टेम्परेचर वाढलं असतं ते कॉन्टॅक्ट ओपन होतात, टेम्परेचर कमी झालं असतं कॉन्टॅक्ट क्लोज होतात. तर ते कोणत्या तत्वावर कार्य करते. थर्मोस्टॅट स्विच दॅट कंट्रोल बाय. कशाद्वारे कंट्रोल होतो. हायड्रोलिक पॉवर, मेकॅनिकल पॉवर, मॅग्नेटिक पॉवर आणि हीट. त्याचं राईट आन्सर आहे हीट. उष्णतेच्या याच्यावरच ते कार्य करते. पुढचा क्वेश्चन आहे, रिकामी जागा ब्लँक स्पेस इज कॉल्ड प्रायमरी वाइंडिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. रिकाम्या जागा वाइंडिंगला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. आता पहा, हायर व्होल्टेज वाइंडिंग म्हणजे जिचं व्होल्टेज जास्त असते तिला प्रायमरी वाइंडिंग म्हणतात. लो व्होल्टेज वाइंडिंग म्हणजे ज्या वाइंडिंगचं व्होल्टेज कमी असते तिला प्रायमरी वाइंडिंग म्हणतात. वाइंडिंग विच कनेक्टेड टू लोड, जे वाइंडिंग लोडला जोडतात तिला प्रायमरी वाइंडिंग म्हणतात. चौथा ऑप्शन आहे, कुड बी आयदर अ लो व्होल्टेज ऑर अ हायर व्होल्टेज वाइंडिंग. कुड बी म्हणजे एक तर ती लो व्होल्टेज असू शकते किंवा हाय व्होल्टेज असू शकते.
जोपर्यंत तुम्ही हे चारही ऑप्शन वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला बरोबर ऑप्शन नाही भेटलं या क्वेश्चनमध्ये. काही जणांनी जर एवढं अधुरे ऑप्शन जर वाचले हे दोन फक्त, तर त्यांना या दोघांपैकी पहिलं ऑप्शन क्लिक वाटते, अरे वा हाय व्होल्टेज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हाय व्होल्टेज वाइंडिंग म्हणजेच प्रायमरी वाइंडिंग. तसं नाही आहे. हे सी तर नाहीच आहे ना बरोबर, कारण हे तर लोडला कनेक्टेड आहे. जी वाइंडिंग आपण लोडला कनेक्ट करतो तिला आपण सेकंडरी वाइंडिंग म्हणतो आहे, बरोबर. तर हे त्याचा आन्सर नाही आहे. तर याचा आन्सर काय येणार डी नंबर. एक तर ती वाइंडिंग कोल्ड बी लो व्होल्टेज असेल किंवा हाय व्होल्टेज असेल. जसं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल तर ती हाय व्होल्टेज असेल प्रायमरी, स्टेप अप असेल तर ती प्रायमरी लो व्होल्टेज असेल. म्हणजे प्रायमरी लो व्होल्टेज असू शकते, प्रायमरी हाय व्होल्टेज असू शकते. तर डिपेंड ऑन ट्रान्सफॉर्मर कोणता आहे, स्टेप अप ऑर स्टेप डाऊन. इथं असं काहीच क्लिअर नाही केलेलं आहे की कोणता ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच्यामुळे एक तर ती लो व्होल्टेजही असू शकते किंवा ती हाय व्होल्टेजसुद्धा असू शकते. म्हणून हा पर्याय डी नंबरचा बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर ऑलवेज. ऑप्शन्स वाचा आणि आन्सर काढा. कोणतं आहे तर बरोबर. चारही ऑप्शन मी वाचलेले आहे. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, कॉमन मॅग्नेटिक सर्किट. प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये जे आहे ते कॉमन जर असेल ट्रान्सफॉर्मरमध्ये तर ते आहे म्युच्युअल फ्लक्स, जे दोन्ही बाजूला सारखं असते. बाकीचे ऑप्शन डिफरंट नंबर ऑफ टर्न्स. आता पाहिजे तर डिफरंट नंबर ऑफ टर्न्स जे आहे हे असू शकतात. स्टेप अप स्टेप डाऊनमध्ये जर आपण पाहिलं तर ऑब्वियसली डिफरंट नंबर ऑफ टर्न्स असतात. पण क्वेश्चन्सला वाचा तुम्ही, द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर ऑलवेज हॅव. ऑलवेज मॅग्नेटिक फ्लक्सच कॉमन असेल, ऑलवेज डिफरंट टर्म्स असतील हे नाही आहे. जर तो आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर जर असेल तर त्याच्यामध्ये तर टर्म्स दोन्ही बाजूला काय असतात, सारखे असतात. म्हणून हे ऑप्शन बरोबर नाही आहे. हा क्वेश्चन तुम्ही इथं पाहिला म्हणून तुम्हाला त्याची व्हॅल्यू नाही कळणार, पण हाच क्वेश्चन जर पेपरमध्ये आला ना तर तिथं घाम सोडते. खूप सारे पोरं त्याचा आन्सर मार्क करतील बी, ज्यांना माहीत नाही आहे हा कन्सेप्ट की कॉमन मॅग्नेटिक फ्लक्स असते म्हणून तिथं सर्किट असते म्हणून. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट हॅपन व्हेन 440 व्होल्ट बाय 220 व्होल्ट ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू अ DC सप्लाय. 440 बाय 220चा काय, कोणताही जगातला ट्रान्सफॉर्मर जर तुम्ही DC सप्लायवर लावला तर तो जळणारच आहे. हे म्हणजे तो काय होईल म्हणते. तर इथं पहिलं ऑप्शन आहे द ट्रान्सफॉर्मर मे बर्न. अगदी बरोबर. द आउटपुट विल बी, म्हणजे जे आउटपुट आहे ते 220 भेटेल, जसं तिथं दिलेलं आहे आपल्याला 220 व्होल्ट. द आउटपुट विल बी झिरो तर पॉसिबलच नाही आहे, तो जळून जाणार त्याच्या आधीच. द आउटपुट विल बी लेस दॅन द 110 व्होल्ट. 10 व्होल्टपेक्षा 110 काय ते कामच नाही करत. त्याच्यामुळे इथं राईट पर्याय आहे ऑप्शन नंबर ए, ट्रान्सफॉर्मर मे बर्न. पुढचा क्वेश्चन आहे इन अ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर रिकामी जागा इन्क्रीजेस. स्टेप अप एकदम चिल्लर क्वेश्चन आहे, सगळ्यांना आला पाहिजे आणि माहीत असेलच की स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये जे आहे ते व्होल्टेजची वाढ होते, व्होल्टेज इन्क्रीजेस. एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, हे स्टेप अप आणि स्टेप डाऊन जे नाव आहे हे तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे व्होल्टेजवरून दिलेलं आहे. जर व्होल्टेज स्टेप अप म्हटलं तर व्होल्टेजमध्ये वाढ आणि स्टेप डाऊन म्हटलं तर व्होल्टेजमध्येच घट, हे लक्षात असू द्या. व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. त्याचा राईट आन्सर आहे सेल्फ इंडक्शन. सोपा क्वेश्चन आहे म्हणून डायरेक्ट आन्सर मार्क केलं. द ट्रान्सफॉर्मर ऑपरेट ऑन द रिकामी जागा पॉवर फॅक्टर. ट्रान्सफॉर्मर जो आहे तो कोणत्या पॉवर फॅक्टरवर कार्य करतो. आता आपण ऑप्शन तर वाचूच, पण पहिली गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये काही कन्सेप्ट आठवा की ट्रान्सफॉर्मर जो काम करतो आहे कोणत्या पॉवर फॅक्टरवर हे फिक्स नाही आहे. ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टर जो असेल तो लोडच्या पॉवर फॅक्टरवर डिपेंड आहे की लोड कोणत्या प्रकारचा आहे, लीडिंग आहे, लॅगिंग आहे, म्हणजे इंडक्टिव्ह आहे, कॅपॅसिटिव्ह आहे की रेजिस्टिव्ह आहे, आणि आहे तर किती आहे. तर इथं पहिला ऑप्शन म्हणते आहे ॲट अ पॉवर फॅक्टर डिपेंडिंग ऑन द लोड. पॉवर फॅक्टर म्हणजे लोडचा जो पॉवर फॅक्टर आहे त्याच्यावर डिपेंड असते, तेच बरोबर निघालं आपलं. ॲट फुल लोड म्हणजे फुल लोडवर डिपेंड असते पॉवर फॅक्टर. ॲट हॅव देअर ओन पॉवर फॅक्टर. ट्रान्सफॉर्मरचा एक स्वतःचा पॉवर फॅक्टर असतो. ॲट पॉवर फॅक्टर बिलो अ पर्टिक्युलर व्हॅल्यू. पॉवर फॅक्टर हा एका पर्टिक्युलर व्हॅल्यूपेक्षा कमी असतो. तर याचं राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, ॲट अ पॉवर फॅक्टर डिपेंडिंग ऑन द लोड पॉवर फॅक्टर. जो पॉवर फॅक्टर असतो तो डिपेंडिंग ऑन द लोड पॉवर फॅक्टरवर अवलंबून असतो. आणि आजचा शेवटचा क्वेश्चन आहे कॉपर लॉस इन अ ट्रान्सफॉर्मर इज दॅट पॉवर लॉस कॉज बाय. ट्रान्सफॉर्मरमध्ये जो कॉपर लॉस होतो तो किंवा मग जो पॉवर लॉस होतो तो कशामुळे होतो, कॉज बाय. एडी करंट, मॅग्नेटिक फील्ड रिव्हर्सल, रेजिस्टन्स आणि काउंटर EMF. तर पहा
कॉपर लॉसचा फॉर्म्युला I²R. याच्यामध्ये वाइंडिंगमधून वाहणारा करंट आणि वाइंडिंगचा रेजिस्टन्स या दोघांचाच गुणाकार आहे. त्याच्यामुळे कॉपर लॉस जो आहे तो करंट आणि रेजिस्टन्स याच्यावर डिपेंड आहे. एडी करंटवर आणि मॅग्नेटिक फील्ड रिव्हर्सलवर डिपेंड आहे हिस्टेरेसिस लॉस. तर याचा राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर सी. आणि काउंटर EMF म्हणजेच बॅक EMF, त्याच्यात कुठं बॅक EMFचा कन्सेप्टच नाही आहे. तर इथे राईट पर्याय आहे ऑप्शन नंबर सी, रेजिस्टन्स वाइंडिंगचा. जेवढा वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा जास्त असेल तेवढा कॉपर लॉसचं प्रमाणसुद्धा जास्त असेल. सो हे होते आपले टोटल 710 पर्यंतचे क्वेश्चन्स आणि हे लेक्चर संपलं आपलं इथे लेक्चर नंबर 18. तर पुढच्या लेक्चरला लेक्चर नंबर 19मध्ये आपण याचे पुढचे क्वेश्चन्स पाहू. अजून इंटरेस्टिंग आणि जे क्वेश्चन्स जे तुम्हाला आज महत्त्वाचे वाटले, काही व्हॅल्यूज महत्त्वाचे वाटले असेल तर तुम्ही एका पेजवर किंवा सेपरेट चॅप्टरच्या जर तुम्ही नोट्स बनवल्या असेल तर त्याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवा. सो बाय बाय.